यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहाने गेले काही तास तुम्ही या ठिकाणी एकत्र आहात. ते आपले उमेदवार आणि आमदार संजय जगताप, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, फुलाबाई इंगळे, विजय कोते, दिलीप बाळाई, माणिकराव झेंडे, प्रदीप पवार, शरद दामले, प्रकाश मस्के, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक एक संस्थी असं महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं राज्य कोणाच्या हातामध्ये यायचं, कोणत्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची याचा विचार करण्याची ही वेळ. लोकसभेची निवडणूक झाली, एक वेगळी स्थिती होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्याकडे होती. आणि सर्व निवडणुकीच्या मोहिमेमध्ये 400 जागाच्या संबंधीची मागणी मोदी साहेबांनी ठिकठिकाणी केली. देशाचा कारभार करायचा असेल, लोकसभा चालवायची असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल तर फावले 300 खासदार निवडून आले तसे पुरेसे होतात. पण यांचा आग्रह 400चा होता. आम्हा लोकांना दिल्लीमध्ये बसून एक प्रकारची चिंता वाटायला लागली की आवश्यकता नसताना 400 हा आकडा पुन्हा पुन्हा का करतात. आणि शेवटी काही पक्षाचे लोक एकत्र बसतात. सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कलकत्त्याच्या ममताजी मुख्यमंत्री होत्या. आणि सगळ्यांनी बसून विचार केला की ज्या 400चा आग्रह करताय याचा अर्थ स्वच्छ आहे. या देशाच्या घटनेमध्ये, संविधानामध्ये बदल करायचा असेल तर अशा आकड्याची गरज असते. आणि आम्हाला लक्षात यायला लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात काहीतरी परिवर्तन करावं हा विचार मोदी साहेबांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात असावा. आणि असं त्यांनी जाहीरपणानं बोलूनसुद्धा दाखवलं. एक हेगडे नावाचे मंत्री कर्नाटकातले, त्यांनी भाषण केलं, म्हणलं की 400 जागा आम्हाला हव्यात तर आम्हाला या देशाची घटना बदलायची. ज्योतिर्विद्या नावाच्या भगिनी आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, राजस्थानचे आहेत. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही 400चा आग्रह का करता. त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना याच्यात आम्हाला काही सुधारणा करायची. याचा अर्थ स्पष्ट आहे, जो मूलभूत अधिकार सुसंवाद आहे की त्या अधिकाराने गरीबाचा गरीब माणूस त्याला एक होत आहे आणि श्रीमंताचा श्रीमंत माणूस त्यालाही एक होत आहे. भारतीय घटनेचे वैशिष्ट्य आहे. आणि या भारतीय घटनेवर परिवर्तन करायचं, बदलाव आणायचा याचा स्वच्छ अर्थ या देशाची सत्ता उजव्या लोकांच्या हातामध्ये ठेवावी ही भूमिका त्यांची होती. आणि त्याला विरोध करण्याचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेतला. लोकशाहीमध्ये प्रभावी फरानं लोकसभेची निवडणूक लढवायचा निकाल घेतला आणि त्याला
तुम्ही लोकांनी उत्तम साथ दिली, त्यामुळे हा घटनाबद्दलचा विचार आणून भारता आला. आज महाराष्ट्रामध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये 48 खासदाराच्या जागा होत्या, त्याच्या 31 ठिकाणी आपण विजय झाला. आणि या 31 लोकांच्या साक्षीवर 5 जमिनीमध्ये बदल करण्याची ताकद त्यांची होऊ शकते. मी तुम्हा लोकांना धन्यवाद देतो की आज ही जी साक्षी महाराष्ट्राची उभी राहिली, त्याच्यामध्ये पुरंदर तालुका हा सुद्धा फायदा झाला. प्रचंड वर्षांनी सुप्रिया सुळेंना तुम्ही देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं आणि त्याची उपयुक्तता आहे. आज लोकसभेमध्ये जे जागरूक सभासद म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्याचं तुमच्या खासदारांचं नाव आहे. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे घडू शकलं तर आम्ही सगळेजण एक होतो. आता या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक आहे. काय चित्र दिसतंय? आता चित्र असं दिसतंय, भाजपला महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात आहे. लोकशाहीमध्ये हा लोक निर्णय घेऊ शकतात, हा निर्णय लोकांचा आहे. पण यांची भूमिका दिली, यांना सत्ता हातात आहे. त्या सत्तेचा विरोध लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर वेगळ्या दिशेनं महाराष्ट्राला न्यायची भूमिका आज त्यांची या ठिकाणी दिसते. सततच्या काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यांनी सांगितलं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथे आले होते, मला कळलं की सासवडला इथे भाषण करून गेले. राज्याचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, त्यांनी उद्याचा महाराष्ट्र आम्ही कसा चालवला याचं सूत्र हे ठिकठिकाणी मांडण्यास सुरुवात केली. आणि अशी पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही स्त्रियांच्या उन्नत जीवन परिवर्तन होईल कसा याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी पहिली योजना त्यांनी काढली लाडकी बहीण. लाडकी बहीण असेल तर मला आनंद आहे. बहिणीचं कौतुक होत असेल तर माझी अजिबात तक्रार नाही. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये आज या बहिणींची, मुलींची, महिलांची स्थिती काय आहे यांच्या राजवटीमध्ये हे बघितलं पाहिजे. आज ह्या युतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमध्ये महिलांचा विचार निघाल्याच्यानंतर महिलांच्यावर अत्याचार याची आकडेवारी आज सगळ्यात जास्त दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जी आकडेवारी सरकारकडनं गोळा केली, त्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार झाल्या अशा ज्या तक्रारी आल्या त्या 67,381 67,381 महिलांच्यावर अत्याचाराच्या तक्रारी महाराष्ट्रात. हा सन्मान महिलांचा. याचा अर्थ दर तासाला 5 महिलांच्यावर अत्याचार केले जातात हे महाराष्ट्रातील चित्र आहे. आणि त्यामुळे देशामध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये जे काही देश पुढे आहेत त्या पहिल्या 5मध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचं नाव दिसतं. एवढी बदनामी आज महाराष्ट्राची कधी झाली असते. आणि राज्य सरकार लाडकी बहीण, या लाडकी बहिणीचा दुसरा मध्यंतरी विधानसभेमध्ये एक प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये किती महिला बेपत्ता झाल्या किंवा मुली बेपत्ता झाल्या. आणि माहिती असलेली की महाराष्ट्रामध्ये एकंदर ज्या काही महिला या 3 वर्षात बेपत्ता झाला त्यांचा आकडा हा 13,000 आहे. अत्याचाराचे 67,000 आणि बेपत्ता झाल्या नाही 13 नाही 64,000
64,000 मुली महाराष्ट्राच्या आज बेपत्ता आहेत. पोलीस स्टेशनला नेऊन दे, त्या कुठल्याच याचा पत्ता नाही. कुणी बेपत्ता असेल, कुणी अत्याचाराच्या वर फसून नेले असतील, कुठं हत्या झाली का काही माहिती नाही. पण ही स्थिती या राज्यामध्ये महिलांची, आणि म्हणून लाजी बहीण सांगायचं आणि महिलांना सन्मानानं जगता येत नाही अशी स्थिती करायची. हे काम भाजप आणि त्यांच्या विचारच्या सरकारने या राज्यामध्ये केलेले आहे. दुसरा वर्ग महत्त्वाचा आहे, शेतकरी. आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? मध्यंतरी आम्ही चौकशी केली की महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या हा विषय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर झाला. आणि या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्राची माहिती मिळाली, कुठे कुठे केली, याच्यात व्यवस्था दिला. हा सगळ्यात आग्रहवादी. एक दिवशी व्यवस्थाची माहिती मला आली. म्हणजे एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी ठरवलं का आत्महत्या केली हे समजून घ्यायचं, त्याच्या घरच्याला जाऊन भेटायचं. दिल्लीवरनं नागपूरला गेलो, नागपूरवरनं व्यवस्थाला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या होती त्यांच्या घरच्यांना दिसलं. करता पोलीस होता, त्या करता गृहस्थांना आत्महत्या केली. त्याची पत्नी लग्न ठरलेली मुलगी आणि 11वी शिकत असलेला मुलगा हा त्यांचा प्रबंध होता. मी त्यांच्या घरी गेलो. त्या माऊलीला विचारलं, तिच्या बालकाने आत्महत्या का केली? तिला तिथे रडू सावधान, जसा जसा रडू मी समजून राहते. आणि तिला सांगितलं की तुझ्यासारखी अशी स्थिती अन्य भगिनींची होऊ नये, त्यासाठी काही उपाययोजना करावं लागेल. ते सरकारपर्यंत पोचवावं यासाठी तुझी माहिती मला उपयोगी पडेल. ती भगिनी 3 डोळे पुसले आणि सांगायला सुरुवात. विचारलं का आत्महत्या केली? त्यांनी सांगितलं, माझा नवरा शेती करत. आमच्याकडे कापसाचं सोयाबीनचं पीक हे महत्त्वाचं पीक. 6 एकरामध्ये कापूस केला, 4 एकरामध्ये सोयाबीन केलं. त्यासाठी लागणाऱ्या बियाण्या, औषधं, खतं ही खरेदी करण्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं. ही सोन्या सरकारने दुर्दैवानं अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं, पण सोसायटीचे पैसे उद्ध्वस्त झाले. ते त्याच्या डोसक्यावर थकबाकी होऊन गेले. लावल्याने दुसऱ्या वर्षी पुन्हा ठरवलं जिद्दीने पुन्हा पीक घ्यायचं. आणि त्याने फक्त कापसाचं पीक हे घ्यायचं ठरवलं. पैसे नव्हते, थकबाकीला झाला. सोसायटी मदत करत होती. सावकाराकडे गेला, त्याच्याकडून कर्ज घेतलं आणि 18% व्याजाने कर्ज घेतलं. पीक लावलं. दुर्दैवाने लाल्या नावाचा एक रोग असतो, तो कापसाला दुसऱ्या वर्षीचं पीक तेही नसतं. पुन्हा एकदा ओझं कर्जाचं डोक्यावर, नंतरचं ओझं सावकाराचं. 2-3 वर्ष असंच गेली. आणि त्या माऊलीने सांगितलं, बँकेची सोसायटीची नोटीस होती, त्याची काय चिंता नसते, पण सावकार काय गप्पा बसून दिला. एक दिवशी तो घरी आला आणि पैसे मागू लागला आणि नाही दिले. देण्याची हरकत नव्हती. घराची भांडी कुणी बाहेर काढली. घराच्या अवधीचा पंचनामा झाला. माझ्या नवऱ्याला हे पाहवलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनच्या विषाची वाटली घेतली, घसा खाल्ला आणि जी देऊन टाकली. कशाला घडले? हाताचं पीक गेलं, त्या पिकाचं कर्ज ते फेडता आलं नाही. त्यासाठी सक्तीची वस्तू द्यायची.
लोकांच्या समोर मी कर्जबाजारी आहे, मी सगळं आहे, मी घेतलेलं पैसे देऊ शकत नाही, माझ्यावर साक्षी आहे, हे गेलं आणि त्यामुळं त्याची प्रतिष्ठा राहिली नाही, गावात किंमत राहिली नाही, नातेवाईकांच्याच किंमत राहिली नाही, म्हणून त्यांनी ती आत्महत्या केली. आज ही अवस्था शेतकऱ्यांची आहे. आणि अशी अवस्था असताना कुठल्या शेतकऱ्यांच्या संकटातून बाहेर काढायला जबाबदारी सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना संस्था येते. गेल्या एका 2 महिन्यामध्ये या देशामध्ये 18 उद्योजक आहेत आणि त्या 18 उद्योजकांच्याकडं 16,000 कोटीचं कर्ज थकलेलं होतं. मोदी साहेबांना दया आली आणि त्यांनी निर्णय घेतला की ही 16,000 कोटीची थकीत रक्कम उद्योजकांची माफ करून टाकली. उद्योजकांना माफी आणि शेतकऱ्याच्या घरची भांडी कुंडी बाहेर करून त्याच्या आवडीचा पंचनामा करायचा, ही नीती आहे सरकारची. आणि म्हणून शेतकऱ्यांच्याकडे या दृष्टीनं जे कुणी बघतात त्यांच्या हातात आणि सत्ता देणार नाही, हा निकाल उद्याच्या 20 तारखेला घ्यावा. आज त्याची चिंता करू नका. तिसरा एक वर्ग आहे तरुणांचा. कॉलेजेस वाढली, शैक्षणिक सुविधा झाल्या, इथं उत्तम कॉलेज आहे, आजूबाजूच्या प्रत्येक गावात कॉलेज आहे. विजय कोलत्यांनी शेजारी जेजुरीला कॉलेज काढलं, अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली, मुलं शिकली, याचा आनंद तुम्हाला मला म्हणजे हजेरा नाही. नोकरी कुठे? काही 1,000 लोकांना नोकऱ्या मिळतात, काही छोटी उद्योग आपण काढले त्याचा थोडा फायदा होतो, पण 25% सुद्धा मुलांना या नोकऱ्या मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज ही तरुण पिढी कुठेही हिंडतात, नोकरीसाठी वर्णन फिरतात, अनेक ठिकाणी अर्ज करतात, त्यांच्या फायद्यात काही फरक नाही. तरी तर हा तरुण निराश होतो आणि निराश झालेला तरुण फार वर्ष निराशात त्याच्या बदली राहिली तर तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आज या तरुणांची शक्ती ही लढाई, हिची महत्त्वता अवसर करायची असेल तर यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे. आणि आजचे राज्यकर्त्याच्या दृष्टीनं ठोस पावलं टाकत असतील तर त्यांना सत्तेवर असण्याचा अधिकार नाही, हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यासाठी काय करावं? त्यासाठी एकच करावं, तिथं उद्योगधंदे कसे वाढता येईल. आजच्या राज्यकर्त्याच्या दृष्टीनं पावलं टाकत नाही. थोडे निकाल आपण घेतले, थोडी संधी दिली तरी चित्त बदलतं. मला आठवतं की या फुले जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की फुलं हे विद्यार्थी बाहेर गेले, उद्योगधंदे नव्हते फार. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, ते निकाल घेतला की विद्यार्थी बाहेर गेला आनंद आहे, पण हे उद्योगाचंही बाहेर गेलं झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी MIDC काढली पुण्यामध्ये आणि MIDC त्या ठिकाणी काढून चव्हाण साहेबांनी विचार केला की इथं उद्योग आणायचा. चव्हाण साहेबांना कळलं की टाटा जे आधी टाटा जमशेदपूरला मोठा कार बनवायचा कारखाना काढणार. चव्हाण साहेबांनी त्यांना बोलवलं टाटांना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जमीन देतो, तुम्ही तुमचा कारखाना महाराष्ट्रात करा. आणि त्यांना जमीन दिली. टाटाचा इतकाचा कारखाना महाराष्ट्रामध्ये आला. हजारो ट्रक, हजारो गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात, हजारो तरुणांना काम मिळालं. नुसतं शेतकऱ्याचा कारखाना आहे, तिथं बजाजचा कारखाना निघाला, बजाज टेम्पोचा कारखाना निघाला, किर्लोस्करांचे युनिट तिथं निघाले, गजवाजांचे कारखाने त्या ठिकाणी निघाले. हजारो लोकांना काम झालं. हे पुण्याच्या जवळ आपण सगळे पाहतो. पण नंतर माझ्याकडे सत्ता आल्याच्यानंतर
आम्ही लोकांनी हा विचार केला की कारखाना रिसर्च सेंट्रलायझेशन हे पुण्याच्या जवळ एका भागात असतात, इतर असं का नको. त्यासाठी आम्ही विचार केला आणि त्यांनी जिथं जमीन मिळेल आणि जिथं उद्योग निघण्याची शक्यता आहे अशा भागांचा विचार केला. जेजुरी हे ठिकाण एक सध्याचं ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक त्या ठिकाणी येतात, मराठी भाषांच्या पूजेत असतात. आम्ही एक दिवशी विचार केला की सगळ्याच विचार बसलेले अनेक सहकारी आहेत, या सगळ्यांना विश्वासात घेतलं. इथं MIDC काढली चालू शकेल का? दिलीपबाई आहेत, बाकीचे लोक आहेत, या सगळ्यांनी तातडीने जमीन द्यायला सुरुवात केली. जमीन मिळाल्या, 5-25 उद्योग त्या ठिकाणी आले. मला आकडा माहिती नाही, पण काही हजार मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं. आता जेजुरी सुद्धा थांबून चालणार. आम्ही विचार केला की अनेक ठिकाणी कुठे कुठे करता येईल. विद्वांच्यावर विचार केला, बारामतीवर विचार केला, इंदापूरला केला, नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती तिथे विचार केला. अनेक ठिकाणी ही कारखान्याची उभी राहिली. आणि त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूला एका बाजूला शेती आणि दुसऱ्या बाजूला छोटे मोठे कारखाने. मी जे सतत सांगत असतो की एका घरात 2 मुलं असतील ते एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी काम धंद्याच्यासाठी कुठेही जायची तयारी ठेवावी. त्याशिवाय आव्हानांच्या सुधारणा, त्यासाठी आव्हान पुण्याच्या अवतीभवतीचं चित्र बदलायचा प्रयत्न करतो आणि अशाच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. हे करायचे असेल तर सरकारचा पाठिंबा हा त्यासाठी मिळण्याची गरज आहे. आणि आजचे राज्यकर्ते त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकत नाही. ही स्थिती दिसते, त्याला आपण काही ना काहीतरी उत्तर शोधावं लागेल. आज अनेक गोष्टीच्यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या उत्पादन वाढत असताना शेतीला नवीन दिशा द्यायला, ती दिशा काय देत आहे? फळबाग योजना. माझ्याकडे देशाचं शेतीचं काम होतं. आम्ही एक फळबाग योजना काढली संबंध देशाचाच. आणि मला आनंद आहे, त्याचा लाभ पुरंदर तालुक्यांनी घेतला. अतिशय उत्कृष्ट दर्जाची अंजीरं आजपर्यंतची परदेशात जायला लागली. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी. कोकणामध्ये गेला तर हापूस आंबा, बीड जिल्ह्यामध्ये गेला तर सीताफळ, नागपूरला गेला तर संत्री, नाशिकला गेला की द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेला तर मोसंबी. काय नाही पिकत महाराष्ट्रात. आज महाराष्ट्रात हे सगळं पिकायला लागलं. माझा शेतकरी बळवान झाला, त्याचा माल परदेशात जायला लागला, त्याचं घरदार सुधारलं आणि त्यामुळं एकंदर जीवनमान सुधारायला मदत झाली. त्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही लोकांनी हातामध्ये घेतले आणि त्या रस्त्यांनी जायचे. दुर्दैवाने काही लोक या रस्त्याला विरोध करतात. निवडणुकीमध्ये कुणाला उभं राहायचा अधिकार, उभं राहावं, निवडून आल्याच्या नंतर लोकांच्यासाठी काम करावं, त्याला काही कुणाचा विरोध नाही. पण आज दिसतंय काय या ठिकाणी काही लोक मुंबईत राहतात, 5-5 वर्ष कुठे दिसत नाही. 5 वर्षांनी त्यांना आठवण होती की असा निवडणूक आली, आपल्या मुख्यमंत्र्याचं बरं जावं आता गावाकडे. मुख्यमंत्र्यांना बोलावं, मुख्यमंत्री येतात, शाश्वत भाषण देतात, कौतुक करतात आणि निघून जातात आणि सांगतात की असा मला या ठिकाणी करायचं. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ज्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. कोणती कामं त्यांनी लोकांनी केली? पुरंदर उपसा योजनेचं काम त्यांचा हात किती होता? कोणता प्रश्न त्यांनी सोडवला? जेजुरीच्या MIDCच्या विस्तारामध्ये या लोकांचं काय होतं?
कोणते फैसले त्यांचं फक्त टीकाच उभारी करायची आणि गुंजावणीचं पाणी असं गुंजावणी किती वाचलेली आहे. आज राज्य त्यांच्याकडे, महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे, मुख्यमंत्रीचे म्हणतात माझ्या जवळचे, आणि असताना मग गुंजवणी का जवळची दिसत त्यांच्या असं त्या सत्ता असली तर फार गुंजवणीसाठी, पण त्याच्यामध्ये काही टाकलेलं दिसत नाही. ठीक आहे, ज्यांनी काही कामच उभारणीचं केलं नाही, विकासाच्या कामात शक्ती लावली आहे, त्याच्याबद्दल मला अजिब बोलायचं कारण नाही. आणखी एक गोष्ट निघाली, आम्हाला लोकांचे सहकारी होते, आमच्या बरोबर होते. त्यांनी सांगितलं की मला उभं राहायचं आहे. निकाल जर पक्षाने घेतला, संधी तुम्हाला दिली तर आम्ही सगळे संसारासाठी कष्ट करू हा विश्वास आम्ही लोकांनी दिला. निर्णयाच्यासाठी जाणकार लोक असते आणि जाणकारांनी असा निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये जर आपल्याला ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात संजय जगताप यांनी काम केलं, त्या कामाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्यांचा विचार केला पाहिजे. पक्षामध्ये एकाला तिकीट देता येतं, हे शहाण्या माणसाने समजून घ्यायचं. तिकीट एकाला देता येतं, एकाला तिकीट दिलं, आमच्या दुजीला रागावलं आणि ठरवलं की आता काय असेल ते झालं. त्यांनी दिले, निवडणुकीला उभं राहिलं. एक दुसरे रस्त्याने जात होतो, मोठा फरक, आणि त्या फरका मोठा होतो. आणि असं परिवर्तन आम्ही करणार. असं परिवर्तन त्याचं काय केलं, त्याचं काही होणार नाही. यासाठी आज जे काही चित्र आहे ते चित्र संजय जगताप यांना शक्ती द्यावी या प्रकारचं. अलीकडच्या काळात एक नवीन वर्ग निघाला आणि त्या वर्गाचं नाव गद्दार. राजकारणाचं करायला आमची त्याला विनंती आहे की बाबांना तुम्ही इथे शिकलात, आम्हाला अभिमान, तुम्ही अधिकारी झाला त्याचा आम्हाला आनंद आहे, तुम्ही IAS झालात याचा आम्हाला आनंद आहे, राजभाषेने एका संस्थेचे प्रमुख झाला याचा आम्हाला आभार आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सन्मान करतो. पण नोकरी संस्थेच्या नंतर समाजासाठी काम करण्याची तुमची तयारी याचाही आनंद आहे. आमचा अजिबात विरोध नाही, या उलट आमचं सहकार्य. पण एकदा निर्णय झाला तो एकाच होणार, हे तुमच्यासारख्या जाणकार आम्ही असू लोकांच्या लक्षात येत असेल आणि त्यासाठी गद्दारी जर केली तर फुलंद आहे, हा फुलंद गोड असेल तर एकदम गोड, अगदी अंजरासारखा गोड नसला तर असा खवच की काही विचार नसता. खवच या ठिकाणी दाखवण्याचं राहणार नाही. माझी अजूनही विनंती आहे, आज 2 दिवस हातात जाहीर करून टाका. आमचं सूत्र पुन्हा किंवा काही काम करण्याच्या संबंधीची संधी द्यायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काही करता आल्याचं अवश्य करू. पण तुमच्यावर हा गद्दारीचा छापा नाही याची काळजी घ्या, हीच विनंती त्याला करतो. आणि याच्यानंतर माझी इंदापूरला सभा आहे, त्यानंतर माझी दुसरी सभा जाऊन जाईल आणि ते करून या ठिकाणी द्यायचे. माझं एकच सांगणं आहे की या ठिकाणी जो उमेदवार आपण उभा केला संजय चंद्रकाका जगताप त्यांना मोठ्या विषय सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी राहील आणि पुन्हा एकदा पुरंदर एक नवीन इतिहास करून टाकेल यावर त्याची खात्री देतो आणि आपली योजना घेतो.
जय हिंद जय हिंद. आज या ठिकाणी त्यांची निवडणुकीची निशाणी हाताचा पंजा आहे. इंदिरा गांधींचा पंजा आहे, राहुल गांधींचा पंजा आहे. त्या पंजाची आठवण ठेवा. त्याचा सर्वस्व वचन झाला आणि महाराष्ट्राच्या विधानमध्ये गेली 5 वर्ष ज्या जिद्दीनं काम केलं त्या अधिक जिद्दीनं काम करण्यासाठी त्यांना येण्याचा ही विनंती करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी.